नमस्कार मित्रांनो. तर लास्टचा पेपर होता आणि पेपर झालेला आहे. खूप लेट झाला होता आणि लेट झाल्यामुळे आम्ही मी आणि शुभम पाक भिजलेला आहे. आणि आता आपण पाऊस चालला आहे. लेट झाला आहे. लेट एसटीमध्ये आपण पाऊस येत आहे गर्दी. आत्ता आम्ही सुळेवाडीमध्ये आणि घाट माता मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. ते आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवणार आहे. तो बघा एक नंबर आहे. आणि तुम्ही इकडं आला तर एक वेळ अवश्य ह्या डोंगराला भेट द्या. डोंगरात असं एक नंबर व्ह्यू आहे. वातावरण आहे त्याच भरलेले आहे. शुभम पण बाग इकडं भिजलेला आहे पावसामध्ये. आणि इकडं वैभव आणि असं व्ह्यू बघायला आपलं नशीब लागतं. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं खानापूर घाटमध्ये. तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करा. शॉर्टच ब्लॉग असणार आहे पण मित्रांनो पाहू शकताय तो बसमधला व्ह्यू आहे. आणि तुम्ही प्रत्यक्षात जर गाडीवरून आला तर एक नंबर खतर नाही असं बघायला नाही भेटणार. आपल्या भागात एक नंबर असं. आणि हे बघा डोंगरावर तुम्ही ट्रेकिंगला वगैरे येणार असला तर आपलं रेवणसिंगचं जो मूळस्थान आहे ना तो डोंगर आहे. आणि एक नंबर व्ह्यू. आणि एसटीमधून जाताना बाहेर प्रवास करत असेल तर तुम्ही आवश्यक शकताय कसं आहे वातावरण. आणि आपल्याला मोठा ब्लॉग नसणार आहे. शॉर्टच असणार. हे बघा वातावरण कसं आहे. अतिशय सुंदर अप्रतिम एक नंबर आहे. बसमधून असल्यामुळे एवढं काय आपल्याला शूट करता येत नाही. तरी पण मी मिनी ब्लॉगच्या द्वारे आपल्याला दाखवतो. आणि हा बघा असं सुंदर केव्हा आहे तो डोंगर आहे. तो रेवणसिंगचं जे मूळस्थान आहे त्याचा डोंगर आहे. आणि हा टू व्हीलर पण आला एक नंबर शेवट. आपल्या डोळ्याचं पारणं फिटणार असा हा नजारा आपल्या खानापूर घाटमध्ये. मिनी महाबळेश्वर आहे. आपण डोंगरावर आहे. 2 घाट वर जावं लागते खानापूर. मामा मामा घ्यायला लागले. चालू आलेला आहे. आणि असेच आपल्याला आता रोज ब्लॉग बघायला भेटते. जिमच्या रिलेटेड ब्लॉग आपल्याला बघायला भेटते. आणि जिमचं खानापूरचं एक उत्कृष्ट असा जिमचा प्लेयर म्हणून शुभमची ओळख आहे. सध्याला तब्येत तुम्ही बघू शकताय. आणि मी त्याचा व्हिडिओ पण टाकलाय. तो जाऊन आपण बघू शकताय. शॉर्ट मध्ये आहे आपल्या. हा व्ह्यू आहे घाटामधनं. एवढा व्हिडिओ घेता येत नाही घाटातनं बसमधला असल्यामुळं. टू व्हीलर वरनं जर आला तर एक नंबर वाटणार तुम्हाला. महाबळेश्वर म्हणलं की खानापूरची ओळखच आहे. त्यामुळे काही विषय नाही. आणि हाच तर विषय नाही कारण का डोंगरावरचं ठिकाण आहे. आणि हाच डोंगरावर 2 घाटावर चढून जायला लागते. त्यामुळे काही विषय नाही. मी एसटीतून नजारा बघून घ्या. आणि एकदा रिअलमध्ये येऊन एकदा त्याला बघायला लागते. तुम्हाला यायला लागते. काही सांगायचं नाही. नाच करते यायला लागते. एक वेळ अवश्य भेट द्या. धुक्याची चादर पसरली आहे. व्हिडिओ मधनं एवढं बघून काय होत नाही हो. ते प्रत्यक्षात येऊन बघायला लागते. त्याशिवाय एवढं घडत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात येऊन बघा तुम्ही. आणि मला कमेंट करा. बरोबर खानापूरचा पण धबधबा आजपासून सुरू झालाय. त्याचा पण ब्लॉग लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर पडणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि नवनवीन ब्लॉग येत राहणार आहे कंटिन्यू. कारण का आता आज संपलेल्या सुट्टी लागलेले आहे. नवनवीन आपल्या चॅनलला ब्लॉग येणार आहे. खानापूरचा धबधबा सुरू झालाय. त्यामुळं तिथं पण कोण असं पवन चक्की पण बघू शकताय. तुम्हाला दिसणार नाही. डोक्यानं असे पाठ टाकल्या साधं असं आहे. बघू शकताय पवन चक्की. घाटमाथ्यावर पवन चक्की अधिक झाली. अगोदर बघायला नव्हती पवन चक्की. आता भरपूर पवन चक्की झाली.
हा ब्लॉग घेण्याचं मनात आलं, त्यामुळे घेतलाय. काही तयारी नव्हती, त्यामुळे एकदम अचानकच ब्लॉग घेतलाय. बसले हे बघा ड्रॅगनची शिंदे, ड्रॅगन आणि इकडं बहुतेक बघू शकताय रेणावेचा स्टॉप आलेला आहे. हा रेणावेचा स्टॉप आहे. घाट दुसरा आलेला आहे. घाट आहे दुसरा येऊ. अतिशय उत्कृष्ट चादर हातरले, चादर धुक्याची. घाट बघून घ्या. घाटात वर गाडी चालल्या. मित्रांनो नजारा बघा, बघून घ्या पवनचक्क्या. घाटमाथ्यावर पवनचक्क्याची एक काळ होता की पवनचक्क्या बघायला नव्हत्या, पण आता असा विषय झालाय पवनचक्क्या लय झाली. एसटी पाक खाली झाली. वैभव पण आपल्या सोबत आहे. शिवम पाक दिसत आहे घरातला.